Welcome students. Now let's continue exercise 4.6 question number 7. Verify that a into bracket b plus c equals ab plus bc equals ab plus ते ac पाहिजे बरं का. करेक्शन करून घ्या क्वेश्चन नंबर 7 मध्ये. AB plus AC करून घेतो. AB plus AC करा in each of the following matrices. तर BC आणि तर AC करून ऍक्च्युअली हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. A into B म्हणजे AB आणि A into C म्हणजे AC. असं ते ACच पाहिजे. हे करेक्शन करून घ्या. त्यातला मी फर्स्ट क्वेश्चन करणार आहे. सेकंड त्यातला जो असेल तो तुम्ही करायचा. अरे मी हा जसा करतो तसा बघून करायचा तुम्ही. हां चला पहिल्यांदा बघा. ब्रॅकेट मध्ये ऍडिशन आहे B plus C. मला मी B plus C तयार करून घ्या. B मॅट्रिक्स काय बघा -1 1 3 -2 प्लस C मॅट्रिक्स काय बघा 4 1 2 -1. आता ऍडिशन करा B plus C ची. -1 plus 4 3 1 plus 1 2 3 plus 2 5 -2 -1 -3 हे झालं B plus C. आता A into ब्रॅकेट B plus C करायचं आहे आपल्याला. A into ब्रॅकेट B plus C is equal to पहिल्यांदा A मॅट्रिक्स लिहून काढूया. A मॅट्रिक्स आहे 4 -2 2 3 into ब्रॅकेट B plus C 3 2 5 -3. आता हे मल्टिप्लिकेशन करूया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 3 12 -10 4 2 8 minus plus 6. Second row first column 3 2 is 6 5 3 is 15 2 2 is 4 minus 9. म्हणजे A into bracket B plus C चा आन्सर आला. हा डिफरन्स आला 2 8 plus 6 14 15 plus 6 म्हणजे 21 आणि हा डिफरन्स आला -5. ह्याला आपण आता इक्वेशन 1 देऊया. आता पुढे बघा AB प्लस AC. मग पहिल्यांदा आपण AB हा प्रॉडक्ट घेऊया. A बघा 4 -2 2 3. B बघा -1 1 3 -2. First row first column -4 -6. First row second column 4 plus 4. Second row first column -2 plus 9. Second row second column 2 -6 -10 8 7 -4. हे तुमचं काय झालं सांगा. AB आलं. AB मी आता इथे लिहून ठेवतो ना कारण मला पुसावं लागणार आहे म्हणून. AB प्रोडक्ट आला -10 8 7 -4. हा प्रोडक्ट काय आला सांगा तुमचा AB आला. आता आपल्याला कुठला पाहिजे AC प्रोडक्ट पाहिजे. AC AC equals A मॅट्रिक्स आहे तसा आहे. तर C घ्यायचं. C 4 1 2 -1. आता AC प्रोडक्ट आपण कंटिन्यू करूया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 16 -4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 plus 2. Second row first column 8 plus 6. Second row second column 2 -3. म्हणजे AC इक्वल्स काय आलं सांगा. AC इक्वल्स 12 6 14 -12. आता AB आणि AC ची आपल्याला ऍडिशन करायची. मग AB plus AC इक्वल्स पहिल्यांदा AB घ्या
माइनस 10, 8, 7 आणि माइनस 4 प्लस AC घ्या आता 12, 6, 14, minus 1, minus 10 plus 12, 2, 8 plus 6, 14, 7 plus 14, 21, minus 4 minus 1 म्हणजे minus 5. हे आलं तुमचं AB plus AC. त्याला इक्वेशन 2 द्या आणि चेक करा. हा आणि हा सेम आला का बघा. 214 आहे, 21 minus 5 आहे. म्हणजेच थोडक्यात काय आलं, फ्रॉम 1 and 2 काय मिळालं तुम्हाला, फ्रॉम 1 and 2 A into bracket B plus C is equal to AB plus AC. हे तुम्ही आता व्हेरीफाय करा. क्वेश्चन नंबर 8. A and B असे दोन मॅट्रिसेस तुम्हाला दिलेत. 1 minus 2 5 6 आणि 3 minus 1 3 7. and find the value of AB minus twice I, where I is an identity matrix. असं तुम्हाला त्यांनी विचारलं. बरं, AB म्हणजे इथे पहिल्यांदा मॅट्रिक्स A 1 minus 2 5 6 into B म्हणजे 3 minus 1 3 7. हे झालं AB minus twice I म्हणजे आयडेंटिटी 1 0 0 1. आता पहिल्यांदा आपल्याला हा प्रॉडक्ट कंटिन्यू करायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 into 3 3 minus 2 into 3 minus 6. फर्स्ट रो सेकंड कॉलम minus 1 आणि minus 14. सेकंड रो फर्स्ट कॉलम 5 3 15 6 3 18. सेकंड रो लास्ट कॉलम minus 5 6 7 42. मायनस साइन तिथंच and 2 न मल्टिप्लाय 2 0 0 2 is equal to 3 minus 6 minus 3 minus 15 33. 42 मधून 5 गेले 37 minus 2 0 0 2 as it is. minus 3 minus 2 minus 5 minus 15 minus 0 म्हणजे minus 15. 33 minus 0 म्हणजे 33. 33 minus 2 म्हणजे 35. हे तुमचं फायनल आन्सर. AB minus twice I चा आन्सर. ओके, 9th क्वेश्चन बघा त्याचा आता. A and B दोन मॅट्रिसेस तुम्हाला दिलेत. हे A and B दोन मॅट्रिसेस. Show that matrix AB is non-singular. Show that matrix AB is non-singular. पहिल्यांदा आपण AB मॅट्रिक्स तरी तयार करूया. पुढचं पुढं AB equals 4 3 2 minus 1 2 0 into B matrix 1 2 minus 1 0 1 minus 2. First row first column 4 minus 3 plus 2. First row second column 8 0 minus 4. Second row first column minus 1 minus 2 0. Second row last column minus 2 0 0. So AB equals answer 3. Difference 1 1 plus 2 3 येतात. 8 minus 4 येणार, इथं minus 3 येणार, इथं minus 2 येणार. हा AB मॅट्रिक्स तयार झाला. मग त्याच्यानंतर असं लिहायचं डिटर्मिनंट ऑफ AB. बघा कसं लिहिलं. डिटर्मिनंट ऑफ AB equals 3 4 minus 3 minus 2. डिटर्मिनंट सोडवा. minus 6 minus 12 म्हणजे प्लस 12 म्हणजे आन्सर 6 आलं. डिटर्मिनंट ऑफ AB चा आन्सर 6 आलं. सिन्स
determinant of AB is not equal to 0, comma, it is a non-singular matrix. And the determinant value 0 आली तर त्याला म्हणायचं it is a singular matrix. Now question number 10. तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलाय A आणि विचारलंय फाइंड द प्रोडक्ट A प्लस I इंटू A मायनस I. हा तुम्हाला प्रोडक्ट त्यांनी विचारलाय. फाइंड द प्रोडक्ट A प्लस I इंटू A मायनस I. आता पहिल्यांदा मी A प्लस I हा मॅट्रिक्स तयार करून घेतो. बघा तुमचा A मॅट्रिक्स केलेला आहे 1 2 0 5 4 2 0 7 minus 3 plus I 1 0 0 0 1 0 ह्याला म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता ऍडिशन 1 प्लस 1 2. हे बघा फक्त हे जे नंबर आहेत ना हे 1 1 1 न वाढणार आहेत लक्षात ठेवा. बाकीचे नंबर्स काही चेंज होणार नाही. म्हणजे हे 2 ॲज इट इज, हे 0, हा 5 ॲज इट इज, ह्याच्यात 1 ॲड होणार बघा 5, ह्याच्यात 0 ॲड होणार आहे त्यामुळे काही फरक पडत नाही. हा 7 0 7 -3 मध्ये 1 ॲड होणार म्हणजे -2. हे जर तुमचं A प्लस I तयार झालं. काय तयार झालं समजा A प्लस I. आता असंच A मायनस I तयार करायचं. असंच काय तयार करायचं A मायनस I. मग आता A मॅट्रिक्स पहिले लिहायचा 1 2 0 5 4 2 0 7 -3. आयडेंटिटी 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक है. 1 minus 1 म्हणजे 0, 2 minus 0. आता इकडे काही बदल होणार नाही. 2 हे 0, 5 मधून 0 मायनस झाले, 4 मधून 1 होणार. हा डायगोनल वर चेंज होतो लक्षात ठेवा. 2 ॲज इट इज 0 7 ह्याच्यातनं हे मायनस झाले म्हणजे -4. हे झालं तुमचं A मायनस I झालं. A प्लस I तयार आहे, A मायनस I तयार आहे. त्यांचं आता प्रॉडक्ट therefore A प्लस I इंटू A मायनस I. चला पहिल्यांदा A प्लस I मॅट्रिक्स काय बघा इथं बघा. A प्लस I 2 2 0 त्याच्यानंतर 5 5 2 0 7 -2 into half 0 2 0 5 3 2 आणि 0 7 -4. एकदा चेक करा सगळे एलिमेंट्स. A प्लस I बरोबर आहे का बघा. 1 A प्लस I 2 2 0 5 5 2 0 7 -2. त्याच्यानंतर A मायनस I चेक करा 0 2 0 5 3 2 0 7 -4. ओके ओके. बघा आता हा प्रॉडक्ट जो आहे की नाही हा असं मी ओरली केला म्हणजे मला कसं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे सांगतो. म्हणजे मला बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एकाच वेळेला 0 10 0 0 10 0 ची ऍडिशन केली डायरेक्ट 10. मी असं डायरेक्ट 10 लिहितो. आता अजून करतो फर्स्ट रो सेकंड कॉलम बघा 4 6. आता हे 4 6 म्हणल्यावर डोक्यात 10 असतात. 4 आणि 6 10 आणि 0 हे 10 हे असं मी डायरेक्ट स्टेप केली. तुम्ही मात्र सगळे नीट मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर तुमचं यायला पाहिजे. याचं टेक्स्टबुकचा आन्सर चुकीचं आहे. आपण काढलेला आन्सर त्याचं बरोबर आहे. ठीक आहे ओके. A आणि B दोन मॅट्रिसेस तुम्हाला दिले. 11 नंबरचा प्रश्न A आणि B दोन मॅट्रिसेस फाइंड अल्फा इफ A स्क्वेअर इक्वल्स B असं तुम्हाला दिलेलं आहे. मग आपण ते रिलेशन लिहिली आपण. चला A स्क्वेअर इक्वल्स B. A चा स्क्वेअर म्हणजे अल्फा 0 1 1 इंटू पुन्हा तेच अल्फा 0 1 1 इज इक्वल टू B म्हणजे 1 0 2 1. मल्टिप्लिकेशन सुरू करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम अल्फा स्क्वेअर प्लस 0. फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 प्लस 0 म्हणजे 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 into alpha alpha
प्लस 1, लास्ट रो लास्ट कॉलम 0 1 म्हणजे 1 इज इक्वल टू तिकडे 1 0 2 1 ॲज इट. आता हे कम्पेअर करायचं आणि असं लिहायचं बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस हा एलिमेंट इज इक्वल जिथं अल्फा आहे तेवढंच बघा 0 1 0 1 सेम आहे. मग अल्फा प्लस 1 म्हणजे 2 पाहिजे, अल्फा प्लस 1 म्हणजे 2 आणि अल्फा स्क्वेअर इक्वल्स काय असलं पाहिजे 1 असलं पाहिजे. ट्रान्सफर केला की अल्फा इक्वल्स 1, इकडे पण स्क्वेअर रूट घेतलं की अल्फा इक्वल्स प्लस और मायनस 1, पण या दोघांमध्ये कॉमन काय सांगा प्लस 1. फायनल आन्सर अल्फा इक्वल्स 1. कारण जर अल्फा -1 असेल ना तर -1 प्लस 1 0 होईल, तिथे 2 येणार नाही. म्हणून अल्फा इक्वल्स त्यातलं कॉमन काय बघायचं आणि अल्फा इक्वल्स प्लस 1 त्याचं फायनल. 12th क्वेश्चन खूप महत्त्वाचा टाईप आहे बरं का, परीक्षेला कायम येतो आणि सोपा आहे. ए मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला आणि a² - 4a इज अ स्केलर मॅट्रिक्स असं प्रूव्ह करा म्हणून सांगितलं. मुळात स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे. डायगोनलचे एलिमेंट सेम स्केलर पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजेत, त्याला म्हणतात स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मला a चा स्क्वेअर आधी करून घेतला पाहिजे, मग त्यातनं 4 टाइम्स हे मायनस करायचं. आता मी a चा स्क्वेअर करतो, लक्षात घ्या a चा स्क्वेअर 1 2 2 2 1 2 2 2 1 इंटू परत तेच a चा स्क्वेअर पाहिजे ना 2 1 2 त्यानंतर 2 2 1. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घेतो, म्हणजे काय ओरली करता येतं बघा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 4 4 1 4 4 म्हणजे 9 हे असं. तुम्ही 1 + 4 + 4 अशी स्टेप दाखवायची आणि मग आन्सर 9 द्यायचं. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 2 2 म्हणजे 8. फर्स्ट रो लास्ट कॉलम 2 4 2 म्हणजे 8. आता याप्रमाणे मी हे मल्टिप्लिकेशन कंटिन्यू करतो, तुम्ही डिटेल स्टेप्स करायचे आणि मग आन्सर लिहायचं. थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 4 8 4 2 2 8 4 4 1 9. हा ठीक आहे. हा झाला तुमचा a². a इंटू a केले मी मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला a² - 4a करायचं आहे. ठीक आहे. a² - 4a पहिल्यांदा a चा स्क्वेअर रिप्लेस करतो 9 8 8 8 9 8 8 8 9 -4a. a काय बघा 1 2 2 2 1 2 आणि 2 2 1. 4 ने 8 मल्टिप्लाई करा 9 8 8 8 9 8 8 8 9. हाँ 4 ने मल्टिप्लाई 4 8 8 8 4 8 8 8 4. आता यांचा डिफरन्स 9 मधनं 4 गेले a² - 4a हे चालले बरं. हां LHS 9 - 4 5 बाकी 8 - 8 0 येणार, परत 8 - 8 0 इथं 5 इथं 0 0 5 0 8 - 8 0 8 - 8 0 9 - 4 म्हणजे 0 0 5. बघा डायगोनल एलिमेंट सेम स्केलर आहेत, सेम आहेत का बघा 5 5 5 काही असो एलिमेंट ते सेम पाहिजे. नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे. हेन्स इट इज अ स्केलर मॅट्रिक्स. यासाठी टाइप्स ऑफ मॅट्रिसेसचा अभ्यास व्यवस्थित करा. Now question number 13. A matrix दिला तुम्हाला 1 0
-17 आणि पुढे विचारलंय a स्क्वेअर मायनस 8a प्लस ki इक्वल्स 0 असेल तर k ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. ऍक्च्युली तो 0 नाही o असतो बरं का, o म्हणजे o म्हणजे नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्स. ठीक आहे, पहिल्यांदा हे रिलेशन आपण लिहूया बघा. a स्क्वेअर मायनस 8a a स्क्वेअर मायनस 8a प्लस ki इक्वल्स नल मॅट्रिक्स. आता a चा स्क्वेअर बघा 1 0 मायनस 1 7 इंटू 1 0 मायनस 1 हा झाला a चा स्क्वेअर मायनस 8 इंटू ब्रॅकेट a काय आहे सांगा, a 1 0 मायनस 1 7 प्लस ki 1 0 0 1 इक्वल्स नल मॅट्रिक्स म्हणजे 0 0 0 असा आहे. आता हे मल्टिप्लिकेशन मी फक्त डायरेक्ट लिहिणार आहे. 1 इंटू 1 1 प्लस 0 म्हणजे 1 फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 0 म्हणजे 0 झाले. 1 इंटू मायनस 1 आणि मायनस 7 म्हणजे मायनस 8 लास्ट कॉलम 0 आणि 7 7 तर 49. मल्टिप्लिकेशन फक्त डायरेक्ट केलं मायनस 8 मायनस साइन तिथं 8 न मल्टिप्लाय 8 0 मायनस 8 56. आता k न मल्टिप्लाय k 0 0 k इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. ठीक आहे, आता नीट लक्षात द्यायचं. 1 मायनस 8 म्हणजे मायनस 7 प्लस k म्हणजे मायनस 7 प्लस k. 0 मायनस 0 प्लस 0 म्हणजे 0 मायनस 8 मायनस मायनस प्लस 8 म्हणजे 0 आणि मायनस 8 प्लस 8 0 झाले. 0 प्लस 0 म्हणजे 0 झाले. बघा 49 मायनस 56 म्हणजे मायनस 7 मायनस 7 प्लस k म्हणजे मायनस 7 प्लस k इज इक्वल टू तिकडे काय असणार 0 0 0 0. बस आता इक्वेट करा बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस EQ UALITY by equality of matrices. हा element equals 0 minus 7 plus k equals 0. Final answer k equals 7. k ची व्हॅल्यू किती आली तर ती 7 आली. बघा 14 क्वेश्चन बघा. A मॅट्रिक्स दिलाय, B मॅट्रिक्स दिलाय आणि प्रूव्ह दॅट विचारलंय a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे जे क्वेश्चन नंबर 14 16 17 आहेत ना हे थोडेफार वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम आहेत, थोडेफार वेगळ्या प्रकारचे. म्हणजे काय सांगतोय आता विचार असा करा, जर तुम्हाला पहिल्यांदा हे आहे तसं प्रूव्ह करायचं असेल तर a प्लस बी ऍडिशन करावी लागेल. मग त्याचा स्क्वेअर म्हणजे त्या a प्लस बी ला परत a प्लस बी न मल्टिप्लाय म्हणजे पहिल्यांदा ऍडिशन मग मल्टिप्लिकेशन दोन गोष्टी झाल्या. मग a चा स्क्वेअर थर्ड ऑपरेशन, मग ab हा प्रोडक्ट फोर्थ ऑपरेशन, मग b चा स्क्वेअर म्हणजे b इंटू b 5 ऑपरेशन्स. मग ह्या सगळ्यांची ऍडिशन, मग LHS आणि RHS तुम्हाला काय दाखवता येईल सेम दाखवता येईल. मग याला दुसरा पर्याय काय तुम्हाला सांगतो बघा. यासाठी मी जे आता इथं जे काही फॉर्म्युला लिहितोय ना त्यानंतर तुम्ही काय करायचे रेड पेनला कुठेतर लिहून ठेवायचे आपापल्या वहीमध्ये. हे सगळे फॉर्म्युले कशात लिहायचे रेड पेनला लिहून घ्यायचे. बरं हे बघ पहिल्यांदा a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर हा कसा असतो बघा. मॅट्रिसेस मध्ये a प्लस बी इंटू a प्लस बी करायचं असतं. त्यानंतर ब्रॅकेट ओपन a इंटू a स्क्वेअर a इंटू b ab प्लस b इंटू a ba b इंटू b म्हणजे b स्क्वेअर असं त्याचं मल्टिप्लिकेशन असतं. कारण ab आणि ba हे वेगवेगळे असतात लक्षात ठेवा. म्हणजे पहिला फॉर्म्युला तुम्हाला मिळाला तो म्हणजे a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर हा a स्क्वेअर प्लस ab प्लस ba प्लस b स्क्वेअर असा असतो. आता असाच a मायनस b चा मी तुम्हाला ब्रॅकेट स्क्वेअर करून दाखवतो. पहिल्यांदा दाखवतो मला इथे लिहितो a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a मायनस b इंटू a मायनस b
a into a square, a into minus b minus a, minus b into a minus ba, minus into minus plus b square. म्हणजे काय आलं बघा, a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ab मायनस ba प्लस b स्क्वेअर. आणि एक लागतो तुम्हाला आधीमध्ये, तो म्हणजे a प्लस b इंटू a मायनस b. याचा आन्सर काय असतं ते इथल्या इथे दाखवतो. a इंटू a स्क्वेअर, a इंटू मायनस b मायनस ab, b इंटू a प्लस b, b इंटू मायनस b मायनस b स्क्वेअर. या तीन फॉर्म्युलेशी रिलेटेड हे प्रॉब्लेम येते बघा. हा तुमचा आता प्रॉब्लेम 14 नंबरचा प्रॉब्लेम बघा. हा ए आणि बी दोन मॅट्रिसेस दिलेत आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर एवढा येतो हे प्रूव्ह करायचं आहे. पण ऍक्च्युअली a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर एवढा असतो. आणि मग त्या दोघांना कंपेअर केल्यावर तुम्हाला एक गोष्ट जाणवते, ती प्रूव्ह करायची असते. त्याच्यामध्ये पटकन कळत नाही, पण एखाद दुसरा क्वेश्चन मध्ये तुम्हाला ते समजायला येईल. ए बी दिले, हे दोन पहिल्यांदा मॅट्रिसेस लिहून घ्यायचे. तुम्हाला माहित असलेला फॉर्म्युला पहिल्यांदा करायचा. वी नो दॅट हा ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे सांगा. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर. हा तुम्हाला माहित असलेला फॉर्म्युला. मग वी हॅव टू प्रूव्ह दॅट. सांगा काय प्रूव्ह करायचं तुम्हाला. ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर हा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर प्रूव्ह करायचं. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मला सांगा ह्याच्यात कोणती टर्म नाहीये सांगा. नाहीये ती म्हणजे ए बी. म्हणजे ए बी हा नल मॅट्रिक्स असला पाहिजे. जर का हा नल मॅट्रिक्स असेल तर ही टर्म ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर होणार आहे की नाही याच्यासारखी. मग हे लिहिता आलं पाहिजे फ्रॉम 1 and 2 it is clear that BA is a null matrix. BA हा काय दाखवायचा तुम्हाला, नल मॅट्रिक्स. मग आता चला BA बघा, प्रोडक्ट BA. चला मॅट्रिक्स B सांगा. 5 minus 4 10 minus 8. A मॅट्रिक्स सांगा. 8 4 10 5. करा मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 5 8 जा 40 minus 4 10 जा 40. फर्स्ट रो सेकंड कॉलम 5 4 जा 20 4 5 जा minus 20. सेकंड रो फर्स्ट कॉलम 10 8 जा 80 minus 10 8 जा 80. सेकंड रो लास्ट कॉलम 10 4 जा 40 minus 8 5 जा 40. So BA equals 0 0 0 0. म्हणजेच BA हे काय प्रूव्ह झालं सांगा, नल मॅट्रिक्स प्रूव्ह झालं. BA जेव्हा नल मॅट्रिक्स होतो ना तेव्हा तुमचा हा रिझल्ट प्रूव्ह होतो. काय a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हे प्रूव्ह झालं असं त्याचा अर्थ. आणि हे ज्यांना कळत नाही त्यांना दुसरा पर्याय सांगा. हे पहिल्यांदा a प्लस बी ऍडिशन करून घ्या. मग त्याचा स्क्वेअर करा, म्हणजे त्या मॅट्रिक्सला त्याला मल्टिप्लाय करा, त्याला इक्वेशन 1 देऊन ठेवा. मग a चा स्क्वेअर करा काही बिघडत नाही. मग ab हा प्रोडक्ट घ्या. मग b चा स्क्वेअर करून घ्या. तर तिघांना ऍड करा आणि RHS तयार करा. आणि मग LHS इक्वल्स RHS येते की नाही चेक करा. हे ज्यांना कळत नाही पण ऍक्च्युली कळायला पाहिजे की बाबा जे तुमचा ऍक्च्युली फॉर्म्युला आहे त्याचा कोणता पार्ट मिसिंग आहे, दॅट शुड बी नल मॅट्रिक्स. एवढं तुम्हाला कळलं पाहिजे. बस, हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारचे 2-3 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये आहेत.